और दूसरी आंख से निशाना बांधो। अब 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 गोली चला दो। चित्रपटसृष्टीमधली ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री हिरोईन म्हणजे हेमा मालिनी। आता हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र यांचं लग्न कसं झालं आणि जेव्हा हेमा मालिनी यांचं लग्न ठरलेलं होतं, सगळी तयारी झाली होती, त्या लग्नामध्ये येऊन धर्मेंद्र यांनी नेमका राडा काय केला होता, तो किस्सा कसा होता आणि हेमा मालिनी यांना पटवण्यासाठी अनेक अभिनेते पुढे येत होते, तसा प्रयत्न करत होते। मग या सगळ्यांना बाजूला सारून धर्मेंद्र यांनी त्यांचा नंबर तिथं कसा लागला आणि महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र यांचं लग्न हे झालेलं होतं, मग तरीसुद्धा हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी कसं काय तयार झाल्या, अशा विविध प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर चित्रपटसृष्टीमध्ये बॉलिवूडमध्ये सुरुवात झाली म्हणजे डायलॉगबाजीला, तर ती म्हणजे शोले चित्रपटापासून। कारण की शोले चित्रपटामधले एवढे काही डायलॉग आहेत, ते डायलॉग मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले होते आणि लोक ते डायलॉग वारंवार बोलत असतात। म्हणजे ए सांभा कितने आदमी थे, ए बसंती कुत्तों के सामने मत नाचना, असे विविध डायलॉग हे शोले चित्रपटापासून तयार झाले होते आणि शोले चित्रपट हा बॉलिवूडमधील सगळ्यात सुपरहिट चित्रपट ठरला होता आणि याचा कालावधीसुद्धा सगळ्यात मोठा होता असं सुद्धा सांगितलं जातं। पण मात्र या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे सुद्धा जवळ आलेले होते आणि त्यांनी त्यामध्येच हेमा मालिनी यांना प्रपोज देखील केलेलं होतं। तर मग या शोले चित्रपटादरम्यान नेमकं काय घडलं होतं तेच आपल्याला पाहायचं आहे। तारीख आहे 15 ऑगस्ट 1975ची। 15 ऑगस्ट 1975ला शोले चित्रपट हा रिलीज झाला होता आणि या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ देखील घातलेला होता। पण मात्र या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान याच्यामध्ये महत्त्वाची कास्टिंग होती, ती म्हणजे जय आणि वीरूची। जयच्या भूमिकेत अमिताभ बच्चन होते तर वीरूच्या भूमिकेत हे धर्मेंद्र होते आणि याची मुख्य अभिनेत्री ही हेमा मालिनी होती आणि हेमा मालिनीनं बसंतीचा किरदार या चित्रपटामध्ये साकारला होता आणि तो हिट देखील ठरला होता। आणि त्याचबरोबर यामध्ये अनेक अभिनेते सुद्धा होते, पण मात्र हेमा मालिनीवर एका अभिनेत्याचा जीव आला होता आणि हेमा मालिनी त्यांना मोठ्या प्रमाणात आवडू लागली होती आणि ते अभिनेते म्हणजे संजीव कुमार। संजीव कुमार हे हेमा मालिनीवर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिच्यावर लाईन मारू लागले आणि तिला प्रपोज करावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी हेमा मालिनीबरोबर लग्न करावं अशी इच्छासुद्धा संजीव कुमार यांची मोठ्या प्रमाणात होती। पण मात्र हेमा मालिनीला डायरेक्ट कसं बोलणार, काय बोलणार, हाच प्रश्न संजीव कुमार यांना पडलेला होता। मग प्रत्यक्षात हेमा मालिनी यांना न बोलता त्यांनी त्यांच्या मित्राची मदत घेतली, ते म्हणजे जितेंद्र यांची। जितेंद्र यांची मदत घेतली आणि जितेंद्र यांनी मध्यस्थी करून हेमा मालिनी यांच्यासोबत संजीव कुमार यांची बोलणी करायचं ठरवलं आणि ते हेमा मालिनी यांच्या घरी देखील गेले। आता हेमा मालिनीच्या घरी गेले आणि हेमा मालिनीचं ज्याचं प्रपोजल घेऊन आलेत त्याचं प्रपोजल न सांगता स्वतःचाच दिवा त्या ठिकाणी लावून आले आणि हेमा मालिनीनं संजीव कुमार यांना त्या ठिकाणी नकार दिला आणि जितेंद्र यांच्यासोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला। कारण की जितेंद्र यांच्यासोबत लग्न करण्यासाठी हेमा मालिनीसुद्धा तयार होत्या आणि हेमा मालिनीच्या आईसुद्धा तयार होत्या। आता ठरल्याप्रमाणे हेमा मालिनीनं आणि जितेंद्र यांनी मद्रासमध्ये लग्न करायचं सुद्धा ठरवलेलं होतं आणि हेमा मालिनी यांच्यावर तर धर्मेंद्र यांचं जीवापाड प्रेम होतं आणि त्यांना हेमा मालिनीबरोबर लग्न करायचं होतं। पण इथं मात्र आता जितेंद्रनी मदत उडी घेतली होती आणि मद्रासमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। कार्यक्रमसुद्धा लग्नाचा सुरू झालेला होता आणि याचीच माहिती धर्मेंद्र यांना सुद्धा मिळालेली होती। मग धर्मेंद्र यांनी काय करावं, कसं करावं हा विचार केला आणि थेट मद्रास गाठलं आणि त्या लग्नामध्ये उपस्थित झाले। आता बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना हा डायलॉग त्यांनी त्या ठिकाणी म्हणला नाही, पण मात्र चित्रपटामध्ये वाघाला काय डाकूंना काय
उचलू उचलू फेकणारे धर्मेंद्र या जितेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नामध्ये मात्र शांत बघायला मिळाले. पण मात्र त्या ठिकाणी असणारे जे हेमा मालिनी यांचे वडील आहेत VCR चक्रवर्ती यांनी मात्र धर्मेंद्र यांना हेमा मालिनीच्या लग्नामधून काढून दिलं आणि याला इथून बाहेर काढा असं सुद्धा सांगितलं. पण मात्र धर्मेंद्र हे त्या ठिकाणी एकदम इमोशनल झाले. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांनी हेमा मालिनीचे जे वडील आहेत VCR चक्रवर्ती यांना समजावून सांगितलं आणि हेमा मालिनीशी फक्त 2 मिनिटं मला बोलू द्या अशी विनंती केली. आता विनंती केल्यानंतर त्या विनंतीचा त्यांनी मान ठेवला आणि धर्मेंद्रला आणि हेमा मालिनी यांना या दोघांना एका रूममध्ये बोलण्यासाठी 5 ते 10 मिनिटाचा वेळसुद्धा देण्यात आला. मग धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत आतमध्ये जाऊन काय सांगितलं काय नाही या चर्चा मात्र बाहेर आल्या नाही. पण मात्र जेव्हा हेमा मालिनी बाहेर आल्या त्यांनी जितेंद्र यांना लग्नासाठी नकार दिला. कारण की जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचं जे लग्न होणार होतं त्या ठिकाणी धर्मेंद्र हे एकटे नव्हते आले, तर जितेंद्रची जी गर्लफ्रेंड होती प्रियसी होती शोभा नावाची तिलासुद्धा त्या लग्नामध्ये घेऊन आले होते. आणि जेव्हा धर्मेंद्र हे रूममध्ये हेमा मालिनी हिच्यासोबत बोलत होते आणि इकडं शोभा ही जितेंद्र यांना भांडत होती, त्यांचा वाद बाहेर लागलेला होता. आणि हेमा मालिनी यांनी बाहेर येऊन जितेंद्र यांच्यासोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला, नकार दिला, पाहुण्या रावण्यांना सांगितलं आणि धर्मेंद्र अतिशय खुश झाले. पण मात्र हेमा मालिनीच्या ज्या आई आहेत त्यांना मात्र धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करावं ही गोष्ट पटत नव्हती आणि त्यांच्या वडिलांना सुद्धा पटत नव्हती. आता याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे धर्मेंद्र यांचं लग्न 1954 मध्ये प्रकाश कोर यांच्यासोबत झालेलं होतं. मग आता धर्मेंद्र हे अगोदरच विवाहित होते, त्यांना 2 मुलं देखील होते आणि त्यांनी आता पुन्हा एकदा हेमा मालिनी बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता. पण मात्र चित्रपटसृष्टीमध्ये सब कुछ चलता है असं म्हणत हेमा मालिनी यांनी सुद्धा होकार दिला, घरच्यांनी सुद्धा होकार दिला आणि मग धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी अगदी त्याच पद्धतीनं 1980 मध्ये लग्नसुद्धा केलं. आता लग्न झाल्यानंतर यांचा सुखाचा संसार सुरू झाला आणि त्यांना 1981 मध्येच पहिली मुलगी झाली आणि नंतर 1985ला दुसरी मुलगीसुद्धा झाली. अशा पद्धतीनं धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीच्या लग्नामध्ये जाऊन राडा तर केला नाही, पण मात्र जितेंद्र आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा वाद लावला आणि जितेंद्र हे सुद्धा संजीव कपूर यांचं प्रपोजल घेऊन हेमा मालिनी यांच्याकडे गेले होते. पण मात्र त्यांचं प्रपोजल न देता स्वतःचाच प्रपोजल त्या ठिकाणी ठेवलं आणि निर्णय घेतला. त्यामुळं संजीव कुमार यांचं देखील मन दुखावलं होतं आणि इकडं शोले चित्रपटापासून हेमा मालिनी यांना पटवण्यासाठी धर्मेंद्र यांनी अनेक प्रयत्न केलेले होते. ते चित्रपटामध्ये टाकीवर चढले होते पाण्याच्या, तिथून प्रपोज केलं होतं. मग त्याच पद्धतीनं रिअल लाईफमध्ये सुद्धा घडलेलं होतं. काही वृत्तवाहिनींच्या माध्यमातून ही सगळी माहिती सांगण्यात आलेली आहे. त्याच आधारावर जितेंद्र, धर्मेंद्र, संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांचा हा रंजक किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.